आजचा दिवस तमाम राधानगरीकरांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि ऊर भरून येणार आहे। जगाच्या नकाशावर राधानगरीच्या कर्तृत्वाचा सुगंध पसरवण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आमच्या स्वप्नीलने केलं। तमाम राधानगरी तालुक्याचंच नव्हे तर अख्ख्या राज्याचं आणि देशाचं सुद्धा नाव उज्ज्वल करण्याचं भाग्य या कांबळवाडीचा स्वप्नील कुरसाळ्याला मिळालं आणि त्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद होतोय। प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत अडचणीतून सुद्धा एखादा तरुण किती यशस्वी होऊ शकतोय त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वप्नील कुरसाळे। कारण गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या आई वडिलांची धावपळ धडपड, त्याचं स्वतःचं असणारं प्रचंड अशा पद्धतीचं कष्ट, या सगळ्यांचं एकूण यश म्हणजे आजचा हे कास्यलिंग। खरं म्हणजे काल अंतिम फेरीत तो गेला आणि कालपासून तमाम सगळ्या राधानगरी वासियांची हुरहुर होती की आजच्या मॅचला काय होते। आम्ही सगळेजण खूप अपेक्षेने होतो, परंतु कांस्य पदक मिळवणं हे सुद्धा ऑलिम्पिकमध्ये आम्हा सगळ्यांच्यासाठी खूप भाग्याचं आणि अभिमानाचं आहे। यापूर्वी कोल्हापूरच्या खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये पदक मिळवलं होतं, त्यानंतरचा संपूर्ण दुष्काळ आज आमच्या स्वप्नीलनं पूर्ण केलाय आणि निश्चितपणाने हे नवीन पिढीसाठी आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रेरणादायक आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या कष्टातून हे मिळालेलं यश आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रचंड अभिमानाचं आहे।